पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तव्यांबद्दल अत्यंत प्रतिकूल टीका टिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमानसात असलेल्या प्रतिमेची हानी करून एकूणच या सभागृहाचा अवमान सभापती महोदय केलेला आहे। माननीय सभापती यांच्याबद्दल त्यांनी असंही वक्तव्य केलं की माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत। माननीय सभापतींबद्दल व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल अशा प्रकारे माननीय सभापती कायदे बनवत नाहीत असे वक्तव्य करणे म्हणजे या सभागृहाचा संपूर्णपणे अवमान करण्यासारखं आहे। कारण माननीय सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात व सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे म्हणजे माननीय सभापती व एकूणच सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग करणे सभापतीमुळे होय। सभापती महोदय, यामध्ये आणखी आक्षेपार्ह जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापती महोदय करण्यात आलाय। विधान परिषदेच्या तीनही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून 30च दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह व सभागृहाच्या कामकाजावर टीका टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय झालाय। सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधान परिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे। अशा प्रकारे एकूणच विधान परिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधान परिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे। सभापती महोदय, अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय। तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय। या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती महोदय ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतोय। सभापतीमध्ये या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, हे देखील याच विधान परिषदेमध्ये सन 1993 ते 96 या कालावधीत सभासद म्हणून, तर 1995-96 या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी कार्यरत होते, तर सन 2014 पासून ते राज्यसभेवरही कार्यरत आहेत। श्रीमती सुप्रिया सुळे या देखील राज्यसभेमध्ये 2006 ते 2009 या कालावधीमध्ये सभापती होत्या। माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील विधान परिषद सभागृहाचे सभासद आहेत होते। राज्यसभेचं प्रतिनिधी म्हणूनच